लॅबच्या तक्रारीचा अहवाल सकारात्मक पाठवण्यासाठी 1 लाखाची लाच स्वीकारताना महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर माधव विष्णुपंत जोशी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले। बुधवारी झालेल्या या कारवाईमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे। रात्री सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती। यातील तक्रारदाराची लॅब आहे। त्यांच्याकडे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात कार्यान्वित असलेल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दाखल होणाऱ्या रुग्णांचे रक्त व लघवीचे नमुने तपासून रिपोर्ट सादर करण्याचे काम निवेदनेद्वारे मिळालेले होते। तक्रारदाराच्या लॅबच्या विरोधात आलेल्या तक्रारी अर्ज पुढील चौकशीसाठी डॉक्टर माधव जोशी यांच्याकडे होता। या तक्रारीच्या अनुषंगाने डॉक्टर जोशी यांनी तक्रारदारांना संपर्क साधून त्यांच्या लॅबच्या कामाबद्दल तक्रार प्राप्त झाल्याचे सांगून तुमच्या बाजूने अहवाल वरिष्ठांकडे पाठवतो असे सांगून तसेच लॅब विरोधात अहवाल पाठवल्यास महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत केलेल्या कामांचे उर्वरित बिल निघणार नाही अशी भीती दाखवून त्यासाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली। या प्रकरणी पडताळणी होऊन बुधवारची कारवाई झाली। सदर बाजार पोलीस ठाण्यात रात्री भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा कलम 7 अन्वये गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक शीतल जानवे खराडे, उप अधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रीराम घुगे, राजू पवार, सचिन राठोड, श्याम सरवसे यांनी केली। त्यानंतर डॉक्टर जोशी यांनी तडजोडी अंती 1 लाख रुपये लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपतच्या पथकाने मंगळवारी केलेल्या पडताळणी कारवाईत निष्पन्न झाले। त्यानुसार बुधवारी सापळा लावण्यात आला। यात पहिला हप्ता म्हणून 1 लाख रुपये लाच स्वीकारल्याचे लाचलुचपत पथकाने दिलेल्या पत्रकात म्हटले आहे।